तर याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास पुढची बातमी बघूयात. आमदार तानाजी सावंत यांचा पुण्यातून वाशीच्या तहसीलदारांना फोन केलाय. मतदारसंघातील महसूल मंडळ विम्यापासून वगळल्यामुळे सावंतांनी संताप व्यक्त केलाय. मतदारसंघातील 7 महसूल मंडळ पीक विम्यातून वगळली गेल्यामुळे शेतकरी संतापलेत आणि पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. त्यासाठी तानाजी सावंत यांनी मतदारसंघातील तहसीलदार साहेब, आपल्याला किती वर्ष झाली आता वाशीला? सर 2 वर्ष झाली. बरोबर आहे. आता पीक विम्यामध्ये जर इतकी जर तफावत असेल, शेजारच्या बॉर्डरच्या गटाला 20,000 मिळतो ना, आमच्याकडे 500, 700, 2,500 आणि 2,000, हे कसं काय असं? इतकी तफावत कशी काय? सर मी बघून घेतो. नाही, बघून घ्यायचं म्हणजे अहो सर, लोक आत्महत्या करतील, बघून घेतील काय? तुम्हाला आतापर्यंत बघितलं नाही तुम्ही? गोंधळ सुरू झालाय, आंदोलन चालू होतील, हे बघितलं नाही का तुम्ही? सर हा विषय म्हणजे मागच्याच आठवड्यात माझ्याकडे आला. अहो मग आठवड्यात मागं आला, मग तुम्ही काय केलं? म्हणजे ह्याचा अर्थ सेन्सिटिव्ह नाही तुम्ही या बाबतीत? नाही सर, मी लक्ष घालतो. लोकांचे संसार जळायला लागले ना, असं काय करता तुम्ही? हे प्रकरण तुमच्या समोर यायच्या अगोदर पटकन तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट होणं गरजेचं आहे. काय चुका झाल्या काय त्यांना बोलून घ्या, इन्शुरन्सवाले. येस सर. आणि बघतो करतो माहित नाही विषय, असं कसं चालतं होतं तहसीलदार साहेब? मी पर्सनली लक्ष घालतो सर. पर्सनल लक्ष घालावाला 2 दिवसात त्याचा रिपोर्ट पाहिजे. लक्षात, त्या इन्शुरन्सच्या यंत्रणा बोलून घेऊन काय करेक्टिव्ह मेजर्स घ्यायच्या त्या ताबडतोब घ्यायच्या. येस सर. ठीक आहे. चक्क 14 ते 13 मंडळ गाळली. ती बी कुठली? परांड्याची. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर न्यावं लागलं, एनडीआरएफ न्यावं लागलं, मोठमोठी तलावं फुटली, गाया वारल्या, सगळं केंद्र शासनाचं तिथं एनडीआरएफ आलं. अशा परिस्थितीमध्ये तिथं तुम्ही जर एवढंही करताय, म्हणून आमची तानाजी सावंत आमदारांना विनंती आहे की आज तुम्ही यदा कधी यापूर्वी मतदारसंघात यायला टाळाटाळ केली, आज शेतकऱ्याच्या पाठीमागे जर तुम्ही उभारला नाहीत, ह्याचा पाठपुरावा केला नाही, शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्याला जर तुम्ही ह्याची भूमिका स्पष्ट केली नाही, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल. ही भूमिका आमची स्पष्ट आहे.